काय सांगता? प्रसाद म्हणून मिळते चिकन मटण. भारतातील ही 8 देवस्थाने तुम्हाला माहीत आहेत का? प्रसाद म्हणून काही सात्विक पदार्थ देण्याची पद्धत आहे. परंतु भारतातील काही मंदिरात प्रसाद म्हणून चक्क नॉनव्हेजही दिले जाते. तुम्ही म्हणाल काही पण हे खरं आहे. आज आपण अशीच 8 मंदिरे पाहणार आहोत. नंबर 1 मुनियंडी स्वामी मंदिर तामिळनाडू. भगवान शिवाचे अवतार असणाऱ्या मुनीश्वर स्वामींचे हे मंदिर आहे. तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील या मंदिरात 3 दिवस वार्षिक उत्सव साजरा केला जातो. येथे चिकन व मटण बिर्याणी प्रसाद म्हणून दिली जाते. नंबर 2 विमला मंदिर ओडिशा. ओडिशाच्या पुरी जगन्नाथ मंदिराशेजारीच देवी विमला मातेचे मंदिर आहे. जेव्हा भगवान जगन्नाथ मंदिराचे दरवाजे बंद असतात तेव्हा या देवीला मार्कंडा तलावातील माशांचा किंवा बकऱ्याच्या मटणाचा नैवेद्य दाखवला जातो. नंबर 3 टारकुलहा देवी मंदिर उत्तर प्रदेश. यूपीतील गोरखपूर येथील टारकुलगा देवी मंदिरात दरवर्षी खिचडी मेळा भरतो. चैत्र नवरात्रीत येथे नवस म्हणून बकऱ्याचे बळी दिले जातात. मातीच्या भांड्यात शिजवलेल्या मांसाचा येथे नैवेद्य दाखवला जातो. नंबर 4 कालीघाट पश्चिम बंगाल. देशातील देवीच्या 51 शक्तिपीठांपैकी हे एक मंदिर आहे. येथील देवी कालीला प्रसन्न करण्यासाठी बकऱ्याचा बळी दिला जातो. बळीनंतर हेच मांस भक्तांना प्रसाद म्हणून दिले जाते. हे देवस्थान सुमारे 200 वर्षे जुने असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय आणखी 4 मंदिरातही अशीच प्रथा आहे. ती 4 देवस्थाने कोणती आहेत हे आपण दुसऱ्या भागात पाहणार आहोत.